नमस्कार, मी डॉक्टर उमेश खेडकर. हृदय संजीवनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाबद्दल, तो म्हणजे लाईफ आफ्टर हार्ट अटॅक, म्हणजेच हार्ट अटॅक नंतरचे आयुष्य. तर ह्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की हार्ट अटॅक एकदा येऊन गेल्यानंतर तो परत येऊ नये याकरता काय खबरदारीचे उपाय घ्यावेत आणि जीवनशैलीतील काय बदल करणे अपेक्षित आहे याबद्दल आपण जाणून घेऊयात. चला सुरू करूया. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुमच्या डॉक्टरांसोबत तुमचे व्यवस्थित कम्युनिकेशन असणे आवश्यक आहे. तुमच्या डॉक्टरांसोबत तुमचा एक हेल्थ प्लॅन बनवून घ्यावा. तुम्हाला वापस हार्ट अटॅक येण्याची रिस्क आहे का, पुढे काय खबरदारी घ्यावी, फॉलोअप व्हिजिट कशा ठेवाव्यात, ट्रीटमेंटबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आणि फॉलोअपमध्ये काय काय तपासण्या कराव्यात याबद्दल व्यवस्थित माहिती घेणे आवश्यक आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे सगळ्या प्रकारच्या व्यसनांपासून मुक्तता करून घेणे. तर तंबाखूजन्य पदार्थ जसे की स्मोकिंग, तंबाखू खाणे इत्यादीमुळे रक्तामध्ये ब्लॉकेजेस तयार होण्याची भीती ही खूप प्रमाणात वाढते. अशा व्यक्तींना वापस अटॅक येण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन हे लवकरात लवकर बंद केले तर ते जास्त फायद्याचे ठरते. त्याचप्रमाणे मद्यपान, त्यामुळे हृदयावर अपायकारक परिणाम होतात, जसे की हृदयाचे पंपिंगमध्ये बिघाड होणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे आणि मद्यपानामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची लेवलसुद्धा वाढते. त्यामुळे मद्यपानसुद्धा जेवढ्या लवकर बंद करता येतील तेवढ्या लवकर बंद करणे आवश्यक आहे, जेणेकरून दुसऱ्या अटॅकची रिस्क ही कमी होते. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हृदय निरोगी आहार घेणे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती आहे की सॅच्युरेटेड फॅट्स असलेले अन्नपदार्थ जसे की पॅकेज्ड फूड, प्रोसेस्ड फूड, रिफाईंड शुगर असलेले प्रोडक्ट्स, रेड मीट इत्यादींचे सेवन हे अत्यंत कमी करावे आणि फळे, भाज्या, कडधान्ये, लो फॅट डेअरी प्रोडक्ट्स इत्यादीचे सेवन हे जास्त करावे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे व्यायाम. हार्ट अटॅकनंतर कोणता व्यायाम आणि किती व्यायाम करणे सुरक्षित आहे हे तुमच्या डॉक्टरांकडून व्यवस्थित प्रकारे जाणून घ्या. काही वेळा हार्ट अटॅकनंतर हृदयाची पंपिंग ही कमकुवत झालेली असते आणि अशा वेळी फार अग्रेसिव्ह किंवा अतिउत्साहीपणे व्यायाम करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अशा रुग्णांनी खास करून व्यायामाचे एक नियमित वेळापत्रक डॉक्टरांकडून बनवून घ्यावे. साधारणपणे ज्यांची हृदयाची पंपिंग व्यवस्थित असते अशा रुग्णांना दररोज किमान 45 मिनिटे एरोबिक एक्सरसाइज करण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही व्यायाम हा नियमितपणे केला तर भविष्यात हृदयाचे प्रॉब्लेम होण्याची शक्यताही कमी होते. त्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे कोलेस्ट्रॉल लेवल. जर तुमच्या रक्तातली कोलेस्ट्रॉलची पातळी ही जास्त असेल किंवा प्रमाणाबाहेर असेल तर तुम्हाला वापस हार्ट अटॅकची शक्यता किंवा रिस्क ही जास्त असते. त्यामुळे अशा रुग्णांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. योग्य प्रमाणे आहाराचे पालन करणे, योग्य व्यायाम करणे आणि डॉक्टरांची सांगितलेली औषधे नियमितपणे सेवन करणे इत्यादींचा अवलंब करून तुम्ही तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी ही आटोक्यात आणू शकता. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर याची काळजी. हल्ली वाढलेल्या हार्ट अटॅकसाठी ब्लड प्रेशर आणि डायबिटीस हे दोन मुख्य घटक आहेत. त्यामुळे तुमचा ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर हा व्यवस्थित कंट्रोल ठेवला तर भविष्यात वापस अटॅक येण्याची शक्यता ही कमी राहते. साधारणपणे तुमचा ब्लड प्रेशर 130/80च्या खाली असावा आणि ब्लड शुगर उपाशीपोटीची 130च्या खाली आणि जेवण केल्यानंतरची ब्लड शुगर 180च्या खाली असणे आवश्यक आहे. तर या दोन्ही गोष्टी आटोक्यात आणण्याकरता व्यायाम, योग्य आहार आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांचे पालन करणे ह्या गोष्टी जर आपण योग्य प्रमाणे पाळल्या तर भविष्यात अटॅकची शक्यता ही कमी होते. त्याचप्रमाणे जर तुम्ही ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवले तर ह्यामुळे होणारे इतर अन्य आजार जसे की किडनीचे आजार, पक्षाघात, स्ट्रोक, गँग्रीन इत्यादी सुद्धा टाळण्यासाठी याची मदत होते. अजून एक गोष्ट जी खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा मानसिक तणाव कमी करणे. ज्या व्यक्तींना मानसिक तणाव जास्त असतो अशा व्यक्तींमध्ये हृदयविकाराची किंवा हार्ट अटॅकची शक्यता जास्त असते. त्यामुळे मानसिक तणाव कमी करण्यासाठी योगा, प्राणायाम किंवा काही आवडते छंद करणे इत्यादींचा वापर करून तुम्ही तुमचा स्ट्रेस लेवल किंवा तणावाची लेवल ही नियंत्रित आणू शकता. गरज असेल तर तुम्ही मानसोपचार तज्ज्ञांची सुद्धा मदत घेतलेली फायद्याची. पुढची गोष्ट जी महत्त्वाची आहे ती म्हणजे पुरेशी झोप. हृदयविकाराच्या रुग्णांना कमीत कमी 6 ते 8 तास ही झोप आवश्यक असते. ज्या व्यक्तींना झोपेसंबंधीचे काही आजार असतात अशा व्यक्तींनी डॉक्टरांना याबद्दल डिस्कस करावे आणि योग्य तो उपचार करावा, जेणेकरून अपुऱ्या झोपेमुळे जे आरोग्याच्या समस्या उद्भवतात त्या टाळण्यासाठी मदत होऊ शकते. पुढची आवश्यक ती गोष्ट आहे म्हणजे वजन आटोक्यात ठेवणे.
जे व्यक्ती लठ्ठ आहेत किंवा ओबेज आहेत अशा व्यक्तींना वापस हार्ट अटॅक होण्याची किंवा शुगर वाढण्याची, कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी व्यायाम, आहाराची पथ्ये आणि डॉक्टरांचा सल्ला इत्यादींचा वापर करून वजन नियंत्रित करणे आवश्यक आहे. साधारणपणे आपला बॉडी मास इंडेक्स हा 25च्या आसपास असावा किंवा आपली उंची सेंटीमीटरमध्ये जितकी आहे त्यातून 100 वजा केल्यावर जो आकडा येतो तितके वजन मिळवण्याचा प्रयत्न करावा. तर वजन तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवले तर हृदयासंबंधीचे भविष्यातले आजार नक्कीच टाळता येतील. ज्या व्यक्तींना हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे किंवा ज्यांचे अँजिओप्लास्टी किंवा बायपास झालेला आहे अशा पेशंट्सना डॉक्टर युजली रक्तपातळ व्हायची औषधं किंवा कोलेस्ट्रॉल कमी करण्याची औषधं दिलेली असतात. तर हे औषधं सुरुवातीचे 1 ते 2 वर्ष हे जास्त डोसमध्ये घ्यावे लागतात. कालांतराने त्याचा डोस कमी होतो, परंतु हे औषधं नियमितपणे घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर वेळेपूर्वीच हे औषधं तुम्ही बंद केले तर रक्तवाहिन्यांमध्ये वापस ब्लॉकेज होऊन वापस हार्ट अटॅक येण्याची शक्यता ही खूप जास्त प्रमाणात वाढते. त्यामुळे ही औषधे नियमितपणे घेणे अत्यंत आवश्यक आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुमच्या लक्षणांना किंवा सिम्पटम्सना महत्त्व द्या. उदाहरण द्यायचे झाल्यास समजा पूर्वी 30 मिनिटे चालताना काहीही लक्षणे नव्हती आणि आता 30 मिनिटे तुम्ही चालू शकत नाही किंवा चालताना लवकर थकायला होते किंवा दम लागतो, छाती भरून येते, तर हे हृदयविकाराचे लक्षण असू शकते. असे काही लक्षणे असल्यास त्यांना महत्त्व देणे आवश्यक आहे. असे लक्षणं तुम्ही डॉक्टरांसोबत डिस्कस करणे आवश्यक आहे, जेणेकरून हार्ट अटॅक येण्याच्या अगोदरच तुम्ही काही प्रतिबंधात्मक उपचार करू शकता. त्यानंतर सगळ्यात शेवटची गोष्ट जी अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे तुमच्या ट्रीटिंग डॉक्टरसोबत रेग्युलर व्हिजिट ठेवा. त्यांच्याकडे व्यवस्थित नियमित फॉलोअप ठेवा आणि तुमचा ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, शुगर नियंत्रित आहे की नाही याची योग्य ते तपासणी करून खात्री करावी. तर हे होते एकदा हार्ट अटॅक आल्यानंतर तो परत येऊ नये यासाठीचे काही उपाय. मी आशा करतो की हृदयविकाराच्या रुग्णांना याचा फायदा होईल. हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच फॉरवर्ड करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद.